कोरेगांव के युद्ध में अंग्रेज़ों का साथ देने वाले महाराष्ट्र के ये 500 शूरवीर जो हमारे नागवंशीय सैनिक थे, इन 500 सैनिकों ने अंग्रेज़ों को साथ देकर देश के साथ धोखा किया है। इस तरीके का महाराष्ट्र के पूना के ब्राह्मणवादी जो प्रचार करते हैं, उस प्रचार को मुंह तोड़ जवाब देने की ज़रूरत है। ये प्रचार ओपनली नहीं होता है, लेकिन क्लोजली ये प्रचार सभी हमारे हिंदू भाइयों के अंदर ये बीज बोने का काम ये लोगों के माध्यम से हो रहा है। आज भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीच्या क्रांतिस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जे पूर्ण देशातून लाखो परिवर्तनवादी नागरिक येत असतात, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होण्याची भीती आहे, शक्यता आहे। त्या सर्व अडीअडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्यासाठी एक सर्व संघटन पक्षीय कार्यकर्त्यांची एक समन्वयाची आज महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये सर्वांनी आपापल्या पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे 103 कोटी रुपये या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी किंवा या स्मारकाला एक चांगला दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिले आहेत किंवा घोषित केले आहेत, अशा प्रकारचा एक सूर या ठिकाणी आम्ही ऐकलेला आहे। पण वास्तवामध्ये मात्र अद्याप तो पैसा काही आपल्या मंडळाच्या किंवा त्या समितीचे जे पदाधिकारी आहेत, कृती समिती आहे, त्यांच्याकडे काही तो वास्तविक पैसा आलेला नाही आहे। मी पण या दृष्टिकोनातून सर्व कमिटीच्या नागरिकांना मी विनंती केलेली आहे की एकतर अनेक लोक असं म्हणतात की पत्थर बेजुबान होते हैं, लेकिन भीमा कोरेगांव के पत्थरों को देखने के बाद करोड़ों लोगों के अंदर ब्राह्मणवाद के खिलाफ, विषमता के खिलाफ लड़ने का जज्बा और जुनून पैदा होता है। इसलिए भीमा कोरेगांव के पत्थर सिर्फ पत्थर नहीं है, तो ये भारत की गुलामी, भारत की गरीबी और भारत की जाति व्यवस्था को उखाड़ कर फेंकने की ताकत देने वाला ये भीमा कोरेगांव का क्रांति स्तंभ है। इसके साथ साथ मैंने ये भी सुझाव दिया है कि वहाँ पर हर साल हर दिन हजारों लाखों लोग आते जाते रहते हैं, लेकिन वो उस क्रांति स्तंभ को देख नहीं पाते हैं। और उस क्रांति स्तंभ के बारे में खास करके पूना के जो पेशवा और ब्राह्मणवादी लोग हैं, वो कई दिनों से एक अफवाह फैलाते हैं। वो अफवाह ये है कि भीमा कोरेगांव के युद्ध में अंग्रेज़ों का साथ देने वाले महाराष्ट्र के ये 500 शूरवीर जो हमारे नागवंशीय सैनिक थे, इन 500 सैनिकों ने अंग्रेज़ों को साथ देकर देश के साथ धोखा किया है। इस तरीके का महाराष्ट्र के पूना के ब्राह्मणवादी जो प्रचार करते हैं, उस प्रचार को मुंह तोड़ जवाब देने की ज़रूरत है। ये प्रचार ओपनली नहीं होता है, लेकिन क्लोजली ये प्रचार सभी हमारे हिंदू भाइयों के अंदर ये बीज बोने का काम ये लोगों के माध्यम से हो रहा है। इसके लिए हम चाहते हैं कि कर्नाटका में जब टीपू सुल्तान अंग्रेज़ों के खिलाफ युद्ध लड़ते थे, तो अंग्रेज़ों को समर्थन देने वाले जो पेशवा है, उनका भी सारा बायोडेटा और उनका भी अंग्रेज़ों के समर्थन में जब उन्होंने टीपू सुल्तान के खिलाफ लड़ाई लड़ी, तो इनको भी एक्सपोज करने की ज़रूरत है। और साथ ही साथ माझं असं मत आहे की पूर्ण जगामध्ये अशा फार कमी लढाया आहेत, जे की जशी एक स्पार्टा वर्सेस पर्शियाची एक लढाई झालेली आहे, क्युबा वर्सेस अमेरिकेची लढाई झालेली आहे, जापान वर्सेस अमेरिकेची लढाई झालेली आहे। अत्यंत मोजक्या सैनिकांच्या बळावर लाखोंच्या फौजा हरवल्याचे जे जगामध्ये फार कमी इतिहास आहेत, त्या कमी इतिहासांमध्ये भीमा कोरेगावचा 500 नागवंशीय शूर योद्धे विरुद्ध 30,000 पेशवे हा सुद्धा जगातला अत्यंत दैदिप्यमान आणि क्रांतिकारक इतिहास आहे। त्या इतिहासाचं एक चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून किंवा एखादी टेलिफिल्म बनवून भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या बाजूला कायम हजारो लाखो लोकांना प्रेरणा देणारी एक चित्रप्रदर्शनी असली पाहिजे, जी अज्ञानातल्या अज्ञानी
वयोवृद्धांपासून लहान बालकांपर्यंत आपण प्रत्येकाला त्या चित्र प्रदर्शनीच्या माध्यमातून, त्या छोट्याशा एखाद्या टेलिफिल्मच्या माध्यमातून आपण आपल्या दैदिप्यमान इतिहास, जाज्वल्य इतिहास, जो करोडो लोकांमध्ये विषमतेच्या विरोधात, जातीयतेच्या विरोधामध्ये लढण्याची प्रेरणा देतो, तो इतिहास आपल्याला प्रत्येकाच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रकाश टाकण्यासाठी उपयोगाचा पडेल. शेवटी माझं एकच मत आहे की शेवटी जितकेही बदल असतात ते विचारांच्या माध्यमातून होत असतात. माणसं पेटतात ते विचारानं पेटतात. तर तो विचार भीमा कोरेगावच्या स्तंभापासून लाखो लोकांपर्यंत जावा. आणि एक महत्त्वाचा संदेश मी देऊ इच्छितो या निमित्तानं की जर 500 नागवंशीय एकत्र येऊन त्या काळातली अत्यंत क्रूर अशी पेशवाई उलता पालती करू शकतात, मग आज लाखो लोक भीमा कोरेगावच्या स्तंभावर अभिवादन करायला येतात. ते सगळे मिळून या मोदी आणि अमित शहाची जी आधुनिक पेशवाई आहे, ही पेशवाई उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश का भेटत नाही? जर 500 लोक पेशवाई उद्ध्वस्त करू शकतात, मग लाखो लोक येतात, ती काय नारळ फोडायला येतात का? तर माझं अशी मत आहे की आपण काही यात्रा आणि जत्रेनिमित्त तिथं जमत नाही आहेत, तर आपण लाखो लोक असे क्रांतिकारक त्या जाग्यावर आल्यानंतर बनले पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये या मोदीच्या, अमित शहाच्या किंवा महाराष्ट्रातलं सरकार असेल, हे जे काही ब्राह्मणवादी आणि पेशव्यांच्या विचारानं चाललेलं सरकार आहे, हे सरकार उलटून पालते कसे करायचे याची प्रेरणा भीमा कोरेगाव आहे. आणि भीमा कोरेगावमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाने ही संकल्प केला पाहिजे. इतिहासात आम्ही तलवारीनं पेशव्यांना पराजित केलं, पण आता तलवारी आणि बंदुका चालवण्याची गरज नाही आहे. आता गरज आहे बटन चालवण्याची. ते बटन कसं दाबावं, कोणतं दाबावं आणि आधुनिक पेशवाई कशी जमीनदोस्त करावी याची प्रेरणा भीमा कोरेगावमधल्या लाखो लोकांनी घेतली पाहिजे. एवढी माझी या निमित्तानं सर्वांना रास्त माझी अपेक्षा आहे आणि माझा संदेश आहे. धन्यवाद.